कोल्हापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते इचलकरंजीतील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण, सोहळ्याला मोठ्या संख्येनं शिवभक्तांची उपस्थिती। रायगड जिल्ह्यात मंत्री भरत गोगावले आणि आदिती तटकरे पुन्हा एकाच मंचावर। अनेक वर्षांपासून रखडलेल्या नागोठणे एसटी बस डेपोच्या नूतनीकरणाचं दोघांच्या हस्ते भूमिपूजन। राज्यभरात तलाठी संघटनेचं आजपासून काम बंद आंदोलन, शासनाकडून नवीन लॅपटॉप आणि प्रिंटर दिले जात नसल्यानं काम बंद आंदोलन। परभणीतील सर्व तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांचा काम बंद आंदोलनात सहभाग। मराठी शाळा वाचवण्यासाठी 18 डिसेंबरला महापालिकेवर मोर्चा। मुंबईसह विविध भागातील मराठी शाळांची दयनीय अवस्था, अनेक मराठी शाळा बंद करून त्यांच्या जागा बिल्डरांना दिल्या जात असल्याचा दावा। महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे नियम कडक, शारीरिक शिक्षा आणि मानसिक छळावर बंदी, गंभीर प्रकरणांमध्ये पोलीस कारवाई अनिवार्य। 100 उठाबशांदरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यानं निर्णय। चंद्रपूर मनपातील लेट लतीफांना नव्यानं रुजू झालेल्या आयुक्तांचा दणका, वेळेत न येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गेटवरच ठेवलं ताटकळत। काही वेळानं लेट लतीफांना कडक शब्दात समज देऊन आणि नोंदी घेऊन कामावर रुजू केलं। मुंबई नाशिक महामार्गावर वाहतुकीत बदल, माजिवडा ते वडपे रस्ता रुंदीकरणामुळे खारेगाव भुयारी मार्गावर 4 महिने वाहतुकीत बदल। 15 डिसेंबरपासून 9 एप्रिल 2026 पर्यंत वाहतुकीत बदल। धुळ्याच्या मोहाडी परिसरात वाल्मिक वसाहतीत 70 वर्ष वृद्ध महिलेची हत्या, घटनेनंतर घरात चोरी झाल्याचंही समोर। इंदूरमध्ये भाजप आमदार गोलू शुक्ला यांच्या मुलाच्या लग्नात तब्बल 70 लाख रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी। मुलाच्या लग्नातील आतषबाजीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।